आमदार हांचो ह्या गावात आम्ही सत्कार करून लावचो। तांच्या प्रेमापोटी तांणी जे तळमळीन काम सुरू केलं निवडून आयल्या बरोबर आणि निवडून येवच्या पयलीं सुद्धा जे तळमळीन ते काम करताले या गावाच्या विकासा खातीर खूप तांच्यांनी तळमळ दाखयले। हे हातूंतल्यान सगळ्यांक दिसून आयले की नवीन आयले आमदार काम सुरू केला खंय तरी आमी ताका विसरले अशें जावचें न्ही। तांची कामाची पावती म्हणून तांचो एक नागरीक सत्कार आमी करचो। त्या खातीर खास समिती स्थापन जाली, पारसी नागरिक समिती अशें तिचें नामाकरण जालें। श्री आमचे ज्येष्ठ आणि माननीय आदरणीय अशे श्री अशोक देसाई हांच्या अध्यक्षतेखाली ही समितीची स्थापना जाली। जवळजवळ 70-80 लोक प्रमुख प्रस्थापित असे लोक उपस्थित आशिल्ले आणि ही संस्था स्थापन करपा फाटी उद्देश फक्त हो सत्कारच असो न्ही, जशे जीत आरोलकर त्याच बरोबर पंचायतीचे सदस्य सगळ्यांनी एक व्रत घेतला की विकास, गावचो विकास, आमच्या मतदारसंघाचो विकास आणि हो विकास करता सगळ्या नागरिकांची साथ मेळची म्हणून ही नागरिक समिती जेन्ना जेन्ना आमदाराक मदत पडटा, गरज पडटा त्या वेळी तांकां मार्गदर्शन करचें, तांच्या नजरेत अडीअडचणी हाडून दिवच्यो, गांवचे विकासा खातीर येणारे अडचणी दूर करच्यो, अशी सगळी ब्रॉडर कॉन्सेप्ट म्हणजे गांवचो विकास हो दोळ्या मुखार दवरून ही नागरिक समिती स्थापन जाली। सगळ्यात नवीन समिती जाल्या म्हणून तुमकां सांगता, आयच्यान ही समिती कार्यरत जाल्ली आसा खरोखर आणि हो पयलो उपक्रम आमचो पयलो कार्य म्हणजे श्री जीत आरोलकर हांचो सत्कार। पण हांगासून कार्य सोंपना, हांगासून आमची जबाबदारी वाडटा। आरोलकर हांच्या बरोबरीन आमची जबाबदारी आसा विकास कसो साध्य करून घेवप। जीत आरोलकर थोडक्यात सगळ्यांक खबर आसा पण थोडक्यात वळख कशी, हे तरुण नेतृत्व वी आर व्हेरी लकी हे बेस्टोड इंग्लिश म्हणटात आमकां देवान आशीर्वाद केला की अशी व्यक्ती आमचे पर्यंत पावली। म्हजो परिचय असो जालो की आमी ही दानशीर व्यक्ती कसल्याय कार्याक मदत करता म्हणून आमी सार्वजनीक दुर्गा उत्सवाच्या निमतान ताचे कडेन पावले। तेन्ना म्हजी ताचे कडेन वळख जाली। जेन्ना ताची वळख जाली तेन्ना खरोखर म्हाका कळ्ळें की ही व्यक्ती ह्या मतदारसंघाक नेतृत्व दिवपाक शकता आणि लायक आसा। थंयच्यान आमची ताची जोडी वाडत गेली, असंख्य कार्यकर्ते तांचे कडेन आकर्षित जाले। तांच्यांनी पयली निवडणूक घडयली, ते बाय इलेक्शन आशिल्ले। पयली इलेक्शनाक थोडीच वळख आशिल्ली, चड कार्यकर्ते नाशिल्ले, पण ल्हान कार्यकर्त्यांची फौज घेवन तांच्यांनी जोरदार कार्य केले आणि ताची पावती म्हणून तांकां 9,500 मतां अपक्ष उमेदवार आसतना लोकांनी दिली। ही सगळी तुम्ही आमी दिली आता पहिल्या इलेक्शनात 9,500 मतां पडली, थोडक्यात कमी पडली, ते थोड्याशा फरकान हारले, पण हारल्या उपरांत ते हिरमोसले जावना, अधिक जोमान डबल फोर्सान तांच्यांनी काम सुरू केलें। मध्यंतरी काळ आशिल्लो कोविडचो, भरपूर त्रास जालो, सगळे लोक त्रासान आशिल्ले, लागींचे जवळचे लोक मृत्युमुखी पडले, कितीतरी नात्यांतले लोक आमचे वारले गेले आणि ह्या वेळार खरी गरज आशिल्ली ती कणकार अशी नेतृत्वाची दिसताच। अशें म्हणटात की जहाज जेन्ना फुट्टा तेन्ना पयले उडे मारता ते उलीर, सो बारीक बारीक जे नेतृत्व म्हणून आशिल्ले तथाकथित नेते ते सगळे घरांत लिपले आणि खंबीरपणे उभे रावले ते जीत आरोलकर, जांच्यांनी या पूर्ण मतदारसंघा खातीर जी खाण्याची जेवणाची काही व्यवस्था ही तांच्यांनी पळयली, सिलिंडर पावयली, आमची भाजीपाला पावयलो, इतलेंच न्ही की तांच्या लक्षात आयली आणि इज द फर्स्ट पर्सन गोंया भितर तांचो आदर्श घेवन इतर मतदारसंघात बाकीच्या लोकांनी हे काम केलें आणि तांच्यांनी एक उपक्रम राबयलो, तो म्हणजे कोविडची व्यक्ती पॉझिटिव्ह जाली ताचे खातीर आयसोलेशन म्हणजे ताका पयस दवरप। तुमकां सगळ्यांक खबर आसा आमची जॉयंट फॅमिली आसात, सगळ्यांच्या घरात 8-10 व्यक्ती आसात। एखादी व्यक्ती जर पॉझिटिव्ह जाली जाल्यार सगळ्यांक ताचो प्रादुर्भाव जावं शकता।
सगळे पॉझिटिव्ह जाऊ शकतात म्हणून त्यांना आयसोलेशनात वेगळं दवरलं. पण ते वेगळं दवरले खरे घर लहान 10 व्यक्ती एकच संडास बाथरूम सगळी व्यवस्था कोण करतो. सो तांच्यानी स्पेशल एक हॉटेल 22 रूमाचे हॉटेल घेतले आणि या सगळ्या पॉझिटिव्ह लोकांसाठी त्यांनी सोय केली. उत्कृष्ट 5 स्टार सेवा त्यांची दिली. एक नर्स एक डॉक्टर आणि कितीतरी जेवणा खाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था इन्क्लुडिंग त्याची औषध पाण्याने कपडे धुवपाक सुद्धा लॉन्ड्री सुद्धा अशी व्यवस्था खरीच जावना. आता कितीतरी लोक वाचले कितीतरी लोकांना या रोगापासून रोखले गेले. हे खरोखर स्मरणात रावपासारखी गोष्ट त्यांची. खूप जण विसरले असले कोविड गेलो तर कमी झालो लोक विसरले पण ही गोष्ट आम्ही विसरू शकना. कितीतरी लोक त्यांचे रूढी असतात. आज निवडून येऊच्या पयलीं तांच्यांनी अखंड सेवा केली. उदाहरणार्थ आमच्या गावात पाण्याचो मोठो प्रॉब्लेम आणि पूर्ण मालवे मतदारसंघात प्रॉब्लेम. तांच्या लक्षात जेन्ना ही गोष्ट आयली दाभाडेवाड्याचो पाण्याचो प्रॉब्लेम तांचे जेन्ना लक्षात आयले तांच्यांनी सगळे पीडब्ल्यूचे हाडले लोकांक आणि मूळ प्रॉब्लेम कितें तो सोदून काडलो. आज एक दीस सोडून एक दीस बरे प्रेशरान पाणी वयर पावता. पारशे गांवाच्यो समस्या अश्यो लक्ष दिल्यार सॉल्व जाता. बारीक समस्या पण इतके वर्षी ते सॉल्व जावना. ताका उत्तर आशिल्लें पण सोदपाचो प्रयत्न जालो ना. ताचे खातीर जिद्द लागता ताचे खातीर तळमळ लागता आणि ही तळमळ जीत आवडटान आपल्या खातीर दाखयली आसा. तांचे ध्येय खूब आसा तांची विजन पारशा खातीर खूब आसा. हालींच आमचो ब्युटिफिकेशन जाल्लो पूल खाजर कुंड 3 वर्सां मागीर बांदला. 3 वर्सां जाली आसतली का 4 वर्सां जाली आसतली. आज ताची दुरवस्था जाल्ली. थंय फक्त सोरो पिवपाचो एक अड्डो कसो जाल्लो तो. इतको सुंदर पूल आशिल्लो. पार्सेकर सराक ताचें श्रेय वता तांच्यांनी तो बांदलो पण ताचे उपरांत तशी निगा राखप आशिल्ली. सरकार आमी म्हणटा सरकार इज अ कंटिन्युअस प्रोसेस. एक आमदार गेलो दुसरो आयलो ताचे उपरांत तिसरो येतलो पण हे कंटिन्युटी उरूंक जाय. ताचे कडेन निगा राखली ना. ताची मोठी भेगा पडिल्ली एक्सिडेंट जाताले दूरदर्शन जाल्ली कचरो भरतालो. हे जेन्ना जीत आरोग्य लक्षात हाडलें तेन्ना तांच्यांनी टुरिझम आणि इतर हाचेर पीडब्ल्यूडी सगळ्यांकडेन मिटींग घेवन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हांकां हाडले. तांचे देखरेखे खाली मार्गदर्शना खाली फक्त 3 महिन्या भितर ताका चालना दिवन आज ताचे दुरुस्तीचे काम सुरू जाल्ले आसा. तुम्ही सगळ्यांनी पळयलां आसतलें. 1-2 महिन्या भितर हे काम रेडी जातले आणि हे काम जेन्ना रेडी जातले तेन्ना पारशा खातीर आदर्श असो टुरिस्ट डेस्टिनेशन टुरिस्ट स्पॉट तयार जावचो म्हणून तांचे प्रयत्न आसात. त्या भागात रेग्युलर अन्न महोत्सव करचो संगीत रचना करची आणि कार्यक्रम करचे. संगीत रचना म्हणजे जी कोस्टल करता जाता त्यो न्हय. आमच्या लोकांचे कलाकारांक स्थान दिवचे. आमचे लोक जे व्यवसाय करू सोदतात तांकां जे संधी मेळची अशी तांचे ध्येय आसा. उलोवंक गेल्यार कांय पावसना बाकीचे वक्ते आसात पण थोडक्यात जेन्ना तांची ओळख करून दिता जाल्यार काही गोष्टी प्रामुख्याने सांगच्योच पडटा. तर अशें एक लाडके नेतृत्व आज आमकां लाभलें आसा आणि तांचो आज पारसी नागरिकां तर्फे आमी भव्य असो सत्कार करता. गेल्या इलेक्शनाक ते निवडून आले पारशासून थोडे आमी कमी पडले. आमी तांकां लीड दिवंक शकले ना पण कालच एका कार्यक्रमाक आमी अशेंच म्हणटा ताणें म्हटलें की तुम्ही जे दिला ते प्रेम ते भरपूर आसा. आजच्या घडीक जर इलेक्शन लागले जाल्यार पारसाक आमी जबरदस्त लीड दिवंक शकतली. कितली गॅरंटी आसा. तांच्या प्रेमापोटी आनी तेंच्यांनी केलेले कार्यान असंख्य लोक तांच्यांनी जोडलेले आसात. प्रपोजल आले त्या सत्काराचा करपाची तेन्ना हांव बरें म्हणटलें. म्हाका ताणें हळूच सांगलें बाकीच्यो कितें खबरी सांगनाका म्हणून कसली मस्ती केल्या ती. पण असो तरुण बाण सो आमचो नेतृत्व आनी तोय आमच्या ह्या कॉन्स्टिट्युएन्सीक फावो जाला आनी तेजे पसून खूब अपेक्षा आसा आनी तो आतां पयल्या थोड्याच हाचे भितर ताणें केसो गोश्टी केल्ल्यो आसा. तो हावजींग बोर्ड पळयता आनी हांवूय हावजींग बोर्डांतले एक फावटी म्हज्या कारकिर्दींत कनेक्ट आशिल्लो. हांगा
केशव बाबू कडेन आसा युवा असोसिएट आनी आमी खूब कितें तरी हावजींग बोर्डा खातीर केलें खूब तरेच्यो ऑर्गनायज केल्यो प्रत्येक जेन्ना जयेश साळगांवकर आसलेलो तेन्ना प्रत्येक मिटिंगेक म्हाका आपूण व्हरतालो आनी आमी खूब केलें आनी तें आतां ताणें इतक्या बरे भशेन करपाची तयारी दवरल्या आतां एक व्हडलो कॉम्प्लेक्सूय जाता आनी एक व्हडली बिल्डींगूय घेवपाची आसा असो व्हरची आनी दुसरें म्हणजे ताची जी ह्युमिलिटी आसा ताची जी हंबल कॅरेक्टर जें आसा लोकांचें आयकून घेवपाचें दारार बसपाचें लोकांक आपल्या मदतीचो हात फुडें करपाचो एक गूण म्हणजे एक्चुअली व्हेरी इम्पॉर्टंट गूण अशें आसा ते जे नेता आसता तांचे कडेन आसूंक जाय आनी ते ताचे कडेन आसा आनी आमचे ताचे कडसून खूब अपेक्षा आसा आनी आमी सगळे हांव अध्यक्ष म्हणून ताचो एक बऱ्यापैकी फ्रेंड म्हणून आमी मागुया की ताका अशेंच यश जावचें ताच्या हातान आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचो उदरगत जावचो आज खूप बरें दिसता की पाचशे गांवांत आमदाराचो आमी सरकार सुवाळो आयोजीत केल्लो आसा आमची खूब एक इच्छा आसली की एक वर्स जालें आमदार निवडून जावन आमची एक इच्छा आसली आनी सरांनी आमकां खूब फावटी सांगलें की आमदाराचो एक सरकार घडोवन हाडटो पार्सल म्हणून त्या दरम्यान सगळ्यांची संमती जाली आनी आयज आमी हो सुवाळो संपन्न करपाचो आयोजीत केल्लो आसा त्या बरोबर म्हाका दिसता आमी जेन्ना 19 पयले आमदार आमचो जीत भाई आसलो इलेक्शन रावंड 19 त्या बरोबर तेन्ना आमी सांगलें की हेणी जो आमचो जीत आरोग्य आसा हेणी पयलीं पासून शुन्याचो विश्व निर्माण केल्लें तेन्ना तेजे कडेन कोणच नासलें पयलीं आमी एक थोडे मोजके भाशेचे कार्यकर्ते आसले आनी त्या तेजे बरोबर आमी खूब प्रयत्न केले आनी 19 जेन्ना बाय इलेक्शन जालें तेन्ना सरान सांगलेल्या प्रमाणे ताका 9,500 आमी कॉन्स्टिट्युएंसीन मतदान केलें ते खातीर त्या प्रमाणे तेणी तशीच तिची जिद्द धरून जीत आसा म्हणून जी जिद्द आसा ते खातीर तेणी ते जिद्द सोडूंक नासली आनी त्याच बरोबर तेणी आज 22 आमच्या इलेक्शनाक आमी ताका सगळ्या मतदारांनी निवडून दिल्लो आसा त्याच बरोबर तेंचे निवडून दिले म्हणून तेणी आमचे केन्ना उपकार विसरूंक ना ते खातीर आमच्या बरोबर ते सदीत आसा आमचे कसल्याच प्रसंगाक ते केन्ना ताका उलो मारतात जाल्यार ते जबाब दितात ते खातीर हांव तेंचे धन्यवाद करता मी असे डॉक्टर नागरिक म्हणून उभो आहात तुमकां एकच सांगपाक की असो एक आमदार की आमी आतां जाणटे जालो हो असो एक तडफदार आमदार की ज्या आमदाराक विजन आहा की आपल्या मतदारसंघात काय करता ज्या माणसाकडे धडपड आहा तो माणूस पयलीं स्पोर्ट्सांतसून वयलो त्याच्यानंतर त्यांनी सर्व्हिस केली आणि नंतर त्यांनी पॉलिटिक्सात भाग घेतलो पहिल्या वेळा त्याला अपयश येला पण त्या अपयशांतून तो शिकलो की काय करूंक जाय फुडें आणि त्याने आपला कार्य इतक्या सुंदर केला आणि सगळ्यांत जर त्याला जास्त त्याला महत्व येला की कोविडच्या वेळार मागीर कोणी तरी भाशणात म्हटला की हुंदीर गेले आणि कोण गेले सगळे गेले आपापल्या वेळार पण तो जीत हो खरंच जीत त्याने आमच्या लोकांक हॉस्पिटल उघडला म्हणजे रावपाची सोय केली जेवणाची सोय अख्ख्या हॉटेल घेतलो ना केली मांद्रे त्या माणसान आमकां हांगसर सगळ्या तरेच्यो भाजयो जर काय जाया जेवणाची सगळी सोय आणि थोड्यांनी केली 2 बटाटे 1 टमाटो 1 ह्या अशी केली टेम्पो धाडून लायलो प्रत्येक वाड्यांनी तो टेम्पो खाली करी अशा परिस्थितीत लोकांक तो पावलो आज त्याचो सत्कार जाता हो अजून ह्याच्यापेक्षा मोठा आणि काहीतरी आम्ही प्रोग्राम करून जाय त्याच्या पुढे अल्पसा एका वर्षात पाचशात त्यांनी 7 कामां केली ज्या कामात आता 5 वर्सां कोणी धुडकून सुद्धा होऊन ना आणि तो खंयच्या सत्ताधारी पक्षात नसलो फक्त त्यांनी सपोर्ट केलो त्या पक्षात आणि एक आमदार मिनिस्टर ना आणि त्या माणसान आपल्या जितली म्हणजे त्यांनी काम करपाची विजन आहा जसा विजन आमचा सुरुवाती आमचो मुख्यमंत्री आसलो लक्ष्मीकांत पार्सेकर त्यांनी काही ज्यो कामां केल्ली ती फुडें व्हरपाक जी त्यांनी स्पीड लायल्या तशी स्पीड फुडल्या 4 वर्सां
त्याची चालू वृत्ती कितलेशी जशी डेव्हलपमेंटाची कामां आसली की आमी ते चिंताले पयलीं की खंय तरी अशें कशें जातलें कितें हें करतले तर आमी आतां एक पंचायत सदस्य म्हणून आयज आमची जबाबदारी आसली की आमच्या वार्डान जे डेव्हलपमेंटाची जी कामां आसली ती कशी करपाची कोणाचो साथ नसलो फाटीं की आयज खंय तरी जे फायली घातलेले की वयताले ते अशें चिंताले की जातले वो ना की अशें म्हाका तरी दिसलें की एक 8 म्हयने आमच्या जे वॉर्डात जितले आमी काम करूंक शकले ते त्यांच्या सपोर्टाक लागून आनी सदांच आमच्या फाटल्यान आसतालो की विचारतालो की अशें फुडें चल तूं पूण आमी आसा की अशें हें करून प्रायोरिटीचेर सुद्दां आमकां तेणी कामां करून दिली अशें न्हू की पानाचेर सुद्दां पळयता नासतना कितलेशींच वर्सां जावंक नासलें कामां ते सुद्दां चिंताले की जातलें वो ना तेंच्यांनी सुद्दां अशें तेच्या मनान सुद्दां अशें आसलें की कितें तरी विचित्र डेव्हलपमेंट घडोवन हाडचो आनी एक ते रिन्युएशन करून करचें म्हणून तेजेर आयज पळोवंक गेल्यार कितलेशे सुद्दां ट्युरिस्ट सुद्दां येवन वयताले की तेची परिस्थिती पळोवपाक गेल्यार अशें दिसतालें की खंय तरी आमी तेचेर भर घेयनासतले अशें की तो सुद्दां तेणी एक ह्या वर्षा भितून तेणी तो टेंडर पास करून सुद्दां तेजें काम सुद्दां स्टार्ट करून हाडलें सांगपाचें म्हणल्यार म्हाजो वायट उगर केन्नाच कोणी असो धुंकून सुद्दां पळोवंक नासलो आमची थंय ल्हानशी प्राथमीक शाळा आसा तेका स्टेज नासली कितलीशींच वर्सां अशी आनी आयज आमी तेंचे कडेन पयले निवडून येयल्या बरोबर प्रश्न घातलो की आमकां एक शाळेक स्टेज जाय तर आयज एका शब्दान तेंच्यांनी आपूण दिली म्हटली आनी घडाघड कामां जाली वायडोंगर आमचो कितलेशेच रिटेनिंग वॉल बांदले अशी तेंची कामां चालू आसात दाबाळेच्या वाडयेक पाणयाचो प्रश्न आसलो कितलीशींच वर्सां थंय पाणी भरपूर आसा पण त्या लोकांक ते वापरपाक तेंकां कोणी अशें म्हणजे दाखोवंक नासलें ते कशें यूज करपाचें तर आयज आमच्या आमदारान स्वता वचोन थंय ते तळयो पळोवन तेंकां उदकाची तेंची समस्या सॉल्व केल्ली आसा दुसरी गोश्ट थंयसर एक रस्तो नासलो कितलीशींच वर्सां ते म्हजे भाव अशें ते घडघडीत रस्त्यान वयताले कडपा फोडीत तो तेंच्यांनी रस्तो केलो रिस्पेक्टेड सरांक मला एक जबाबदारी दिलेली की भाई ह्या सरकार सरांच्या चिन्हाचे किती वोकट किती तुझं एक कॉन्सेप्ट डिझाईन करो तेन्ना सरान म्हाका एक प्रेरणा दिली त्या प्रेरणेचेर हांवें कॉन्सेप्ट डिझाईन केला आनी कॉन्सेप्टाचें नांव हांवें तेका दिलेलें आहा की नवी दिशा म्हणून नांव दिलेलें आहा म्हाका दिसता पत्रकारांनी तेजे केबलिंग केल्ले आसतले तेका दिसतालें पळोवन तेजेर ते वेवस्थेन पिक्चर्स हांवें डिझाईन केलेले आहा की आमचे पार्शलिटी भुरगे आहात तेंकां आमी जी बाई सांगूंक शकता आमच्या आमदाराक सांगूंक शकता की आमचे विजनरी थॉट्स अशें आहा की एस्ट्रोनॉट जावपाचे विजनरी थॉट्स आहा आमच्या भुरग्यांचे थॉट्स आहा ते जर्नलिस्ट जावपाचे थॉट्स आहा आमच्या भुरग्यांचे इंतून जे थॉट्स आहा की वी आर टेकिंग टू द एज्युकेशन गुड इन्स्टिट्यूट इन अवर मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी हे आमी आमच्या आमदारा कडेन आमी आमचे अपेक्षा आमचे ड्रीम्स आनी आमचे प्रॉब्लम्स ह्या सरकार सोयऱ्याच्या माध्यमांतून आमी तेंकां सांगूंक शकता सो हे जे सगळे खबरी आहा ते आमी आमच्या पार्शाच्या मळाचेर आमच्या पार्शाचे कितें विशय आहा कितें ड्रीम्स आहा भुरग्यांचे अंडरस्टँड केली ह्या पार्शे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंडरस्टँड केला की पार्शाचे आणि पार्शे मांद्रे मतदारसंघात कितें जालें परंतु सुदैवानं अनेक वर्षानंतर या मांद्रे मतदारसंघाला एक युवा एनर्जेटिक मगाशी एकानं म्हटलं आणि त्याची जादू जर काय असेल तर त्याची जादू म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं ते हास्य तुम्ही कधीच या आमदाराला गंभीर चेहऱ्यात कधीच पाहिलं नसणार माणूस समोर दिसला की त्याच्या चेहऱ्यावरती एक हास्य खुलतं आणि ते हास्य थेट माणसाच्या हृदयाला भेटतं आणि हा माणूस कधी आपला बनतो हेच कळत नाही जी दारोकर हा एक उत्कृष्ट हॉलिवूडपटू म्हणून आम्हाला सुरुवातीला परिचित होता त्याचा खेळ पाहण्यासाठी आम्ही अरबावरती जात होतो फक्त जी दारोडकरचा खेळ पाहण्यासाठी तर खेळाडू असल्यामुळे आणि खेळ स्पोर्ट्स ज्या स्पोर्ट्स मध्येही पारसेगावची ख्याती आहे त्या स्पोर्ट्स मध्ये एक माणसाची जिद्द तयार होते लढण्याची जिद्द तयार होते अडचणीवर आव्हानावर मात करण्याची जिद्द तयार होते
आणि विजय कसा मिळवायचा असतो हे त्याला कळत असतं. त्याचा पाया जो त्याच्या खेळात आहे त्याचा भरपूर फायदा आज त्याला राजकारणात होतो आहे. आणि म्हणूनच कुणी कधी विचारही केला नव्हता. आमचा पेडणेचा भूमिपुत्र असूनही ज्या माणसाला फायलो म्हणून संबोधलं जात होतं तो जीत आज आमचा आमदार म्हणून आज आमचं प्रतिनिधित्व करतो. जी दारोलकर आमदार असल्यामुळे आज पूर्ण मतदारसंघात भूमिगत वीज वाहिन्यांचं काम हे सुरळीतपणे होऊ शकलं. कारण एवढी परिस्थिती एवढी गैरसोय लोकांना त्यामुळे निर्माण झाली की आमचे पेडणेकर आणि आमचे मांजरेकर गप्प कसे राहिले हा प्रश्न मला पडत होता. पण का गप्प राहिले? कारण त्याला पर्याय नव्हता. ते जर काम करायचं होतं तर ते गैरसोयी त्या अडचणी आपल्याला सहन कराव्याच लागल्या असत्या. आणि ते मोठेपण हे मांजरेकरांनी दाखवलं आणि त्यामुळे ते भूमिगत अंडरग्राउंड केबलिंगचं काम पूर्ण झालं. पण इथं विषय संपलेला नाही. आज 29 एप्रिल एक महिना आहे, मे महिना, आणि पावसाच्या आणि फिरला पाऊस केन्ना येता पहिली लोक नक्षत्रावरती पाऊस पडत होता. आता नक्षत्रात सगळे बदलले. त्यामुळे आपण 15 मे हे टार्गेट ठेवूया. 15 मे नंतर कधी पाऊस पडू शकतो. आजच्या घडीला जे अंडरग्राउंड केबलिंग साठी रस्ते खोदलेले आहेत त्याची कामं जर झाली नाही तर पावसात आमदाराची काय परिस्थिती होईल याची कल्पनाही मला करवत नाही. प्रामाणिकपणे ते काम करतायत पण ती कामं होणं गरजेचं आहे. नाहीतर पूर्ण पावसाळा ते कामच होऊ शकणार नाही आणि अशी परिस्थिती बिकट होईल की त्याच्यातनं लोकांना सर्वसामान्यांना मोठ्या अडचणी निर्माण होतील. मिशन रोड हे एकच काम त्याने प्राधान्यक्रमानं हाती घ्यावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट दिवच्यात ना तोपर्यंत आम्ही एकटो काय करू शकना. उदो म्हटल्या त्या प्रमाणे पाचशे गावात म्हाका लीड मेळोंक ना. पण पाचशे गावात आमदार जाल्यार पण जो मोग दिल्या तुम्ही प्रेम दिल्या तो म्हाका दिसता खंयच्याच गावात दिवंक ना. ताका लागून बरें दिसता पाचशे गावात येऊन हांगासर तुमच्या भितर रावून तुमच्या भितर काम करपाक. कित्याक आमदार जाल्या उपरांत म्हाका अजून सांगता खूब जाण काल आमी त्या दिसा आमी एका मंत्र्या वांगडा तेका हांव सांगता अरे अजून म्हाका आमदार पद दिसना म्हणून. आनी खरेंच तुमकां सांगता अजुनूय म्हाका आमदार म्हणून हांव दिसना. हांव तुमच्या पैकी तुमच्या भितरलोच तो दिसता. कित्याक तुमचे फिलिंग्स जोपर्यंत म्हाका कळचे ना हांव जर खुर्चेर वयर बसल्यार मिरवूंक लागलो तुमचे फिलिंग्स केन्नाच म्हाका कळचे ना. तेका लागून हांव तुमच्या वांगडा रावूंक सोदता. तुमी तुमच्या वाड्याचेर जावन केन्ना अशें आपल्या डिस्कशन करया बसचे तुमचे डिफिकल्टीज सांगात. सगळे 100% प्रॉब्लेम सॉल्व जायना पूण प्रयत्न केल्यार खंय ना खंय मॅक्सिमम प्रॉब्लेम सॉल्व जाता. बारीक बारीक विशय आसतले डेव्हलपमेंटाचे जे सरकारी लेवलार जायना आमी आमच्या लेवलार करया. पूण हे करता आसतना सगळ्यांनी एकठांय रावपाची गरज आसा. आयज जर पार्सेगांव एकठांय रावलो एकठांय आसातूच तुमी पूण आमी एकठांय रावपाचें हे दाखयलें एक लायव्ह एक्झाम्पल जर सगळ्या गांवांत दाखयलें जाल्यार ऑटोमॅटिकली सगळे गांवूय विचार करपाक लागतले. आनी हे फक्त एकठांय येवपाचें काम फक्त पार्सेगांव करूं शकता. कित्याक तुमकां ती तळमळा फक्त तुमकां फुडें व्हरपाक कोण तरी जाय. आयज हांव तुमचो भाव तुमकां फुडें व्हरपाक सोदता. तेका लागून तुमी वांगडा या करुया. कितें तरी डेव्हलपमेंट जाला म्हाका दिसना सर इतलीं वर्सां राजकारणांत हांगासर अशोक सरूय आहा पूण पाचशे गांवांत एक लायमलायटीन हाडणारे कांय प्रोजेक्ट ना. खंय अपलिफ्ट ना तशेंच आसा. काय व्हडलेशें डेव्हलप अशें जावंक ना. डेव्हलप कशें करप आपले विचार आपले आतां पाचशे नागरीक समिती आहा. पाचशे नागरीक समितीक रिक्वेस्ट करता की आमी वांगडा बसया आनी गांवचे जे डेव्हलपमेंट म्हटल्यार रस्ते लायट गटर हे न्हू. डेव्हलपमेंट म्हणजे हांगासर इम्पॉर्टन्स कसो हाडा. आख्ख्या गोंयांत पारश्या नोट कशें करून घेवप म्हणजे आयडेंटिफाय करप अरे पारश्यान म्हणजे अशें कितें तरी आमी हाडपाक जाय. आनी तेका लागून वांगडा बसून विजनरी म्हणटात तशे विचार हाडपाची गरज आसा. परत एकदां हांगासर आपयले तुमी सत्कार केले म्हाका दिसता तुमी मान सन्मान दिल्यातूच पण म्हाका दिसता म्हाजी जबाबदारी तुमकां मान सन्मान दिवंक जाय म्हाज्या कार्या विशयी. तेका लागून जेन्ना जेन्ना हांव कसलें कार्य करता काम करता तेन्ना तुमचो म्हाका फूल सपोर्ट जाय. कित्याक खुबशे गोश्टी आसतात की कोण तरी नेगेटीव उलयता तेन्ना तुमी पॉझिटीव आसूंक जाय त्या टायमार. तेन्नाच म्हाका स्ट्रेंथ मेळटली शक्ती मेळटली.
तर ताका लागून मागता तुमचे कडेन सगळे वांगडा रावयात, जे जाला घडला राजकारणाचे सोडून करपाचें. आतां फुडें वयताना सगळे वांगडा या आनी पार्शल डेव्हलप